नमस्कार शिक्षक मित्रांनो, पुनश्च एकदा शिक्षक मित्र सनी देवल जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण देत असलेला उदंड प्रतिसाद खरोखरच उत्साहवर्धक आहे. अशाच प्रकारे आपण प्रतिसाद देत राहाल तर आपल्याला अनेक माहिती वजा व्हिडिओ लवकरात लवकर पाठवण्याचा माझा मानस राहील. ज्या दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या दिवसाची खूप चर्चा होती, तो दिवस आज उजाडलाच. संवर्ग 4 म्हणजे सर्वसाधारण संवर्गातील शिक्षकांचे बदलीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया आज सुरू होत आहे, झालेली असेलही. तर हा अर्ज कसा भरावा, 1 युनिट बदली याबाबत आपण आणि घ्यावयाची काळजी याबाबत आपण आज व्हिडिओ करत आहोत. आणि व्हिडिओ फार छोटासा राहणार आहे, स्किप न करता पाहावा. एखादा मुद्दा खूप महत्त्वाचा असू शकतो आणि आपल्या स्किप करण्यामुळं तो मिस होऊ शकतो. संवर्ग 4 फॉर्म भरत असताना OTTच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर हा पर्याय निवडायचा आहे. त्याच्यामधून एलिजिबल 1 हा ऑप्शन निवडायचा आहे. आणि त्याच्यानंतर खाली जी महत्त्वाचा मुद्दा येणार आहे, युनिट बदली. युनिट बदली त्या शिक्षकांनी भरायची आहे ज्यांचा वैवाहिक जोडीदार म्हणजे शिक्षिका 30 किलोमीटरच्या मध्ये आहे किंवा एकाच शाळेवर तुम्ही नोकरीला आहात, त्यांनी तो निवडायचा आहे. आणि त्याच्यानंतर खाली एक मुद्दा महत्त्वाचा आलेला आहे, तो म्हणजे तुम्हाला बदली हवी आहे का. हो म्हटलं तरी तुम्हाला 30 पर्याय देणार आहे आणि नको म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला 30 पर्याय द्यावे लागणार आहेत. परंतु संच मान्यतेचे निकष, नवीन निकष पाहता आणि अनेक जिल्ह्याची संच मान्यतेची स्थिती पाहता सर्वांनी हो हा पर्याय निवडलेलंच कधीही चांगलं. कारण रात्र थोडी आणि सोंगे जास्त झालेली आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की उपलब्ध प्राथमिक शिक्षकांची पदं कमी आहेत आणि अर्ज करणाऱ्या शिक्षकांची किंवा एकूण शिक्षक संख्या जास्त आहे. त्याच्यामुळं सर्वांनी हो हा पर्यायाचं म्हणजे ज्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून आपण शिक्षकांनी निर्णय घ्यायचा आहे. युनिट बदलीमध्ये जो दोघांपैकी सेवाज्येष्ठ शिक्षक आहे त्याने त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे, कारण त्या सेवाज्येष्ठतेचा लाभ दोघांनाही होणार आहे. शिक्षकांनी संवर्ग 4 मध्ये अर्ज करत असताना आज जी अभूतपूर्व परिस्थिती आहे, म्हणजे या अगोदर जी परिस्थिती कधीही अशी उद्भवली नाही की आपल्याकडे बहुतांश जिल्ह्यामध्ये शिक्षकांची पदं अतिरिक्त झालेली आहेत, म्हणजे संच अतिरिक्त झालेले आहेत. तर संवर्ग 4 मधील सेवाज्येष्ठ शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा आणि आपल्या सेवाकनिष्ठ जे शिक्षक आहेत त्यांना बरोबर माहिती द्यावी. आपण जर समजा त्या ठिकाणी प्राधान्यक्रम नाही सांगितले तर त्या ठिकाणी तुम्हाला जे मिळणार आहे तेच मिळणार आहेत, परंतु सेवाकनिष्ठ जे शिक्षक आहेत त्यांची सोय कशी होईल याची काळजी आपण जर घेतली तर सर्वांना शाळा मिळतील. 1 युनिट बदलीमध्ये जे शिक्षक खूपच सेवाज्येष्ठ आहेत तर त्यांना हवी ती शाळा मिळू शकते किंवा त्यांच्या पहिल्या 4-5 प्राधान्यक्रमामधली शाळा मिळू शकते अशी खात्री असलेले शिक्षक युनिट बदली टाळत आहेत, नको म्हणत आहेत. तर त्यांना सांगू इच्छितो की आपण साधक बाधक विचार करावा, भविष्याचा विचार करावा की आपण 30 किलोमीटरच्या बाहेर गेलो तर काय होईल आपल्या जोडीदारापासून, आणि 30 किलोमीटरच्या आतच आपण जर राहिलो तर काय होईल याबाबत आपण निश्चितच गृहपाठ करूनच अर्ज करावा. संवर्ग 4च्या शिक्षकांनी चर्चा करून एकमेकांशी संवाद साधून आणि लवकरात लवकर अर्ज आपण जर सबमिट केला तर जे सेवेने कमी शिक्षक आहेत ते व्यवस्थित फॉर्म भरतील. OTP व्यवस्थित टाका, OTP टाकल्यानंतरच फॉर्म सबमिट होतो आणि मुदत वाढू नये याची काळजी घ्यावी. कारण आपल्याला माहिती आहे की या बदल्यावर एक संकट पण आहे किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मुदत न वाढता हे बदली प्रक्रिया खूप लवकर पूर्ण झाली पाहिजे या दृष्टीने काळजी करावी. आणि ईश्वराकडे प्रार्थना आहे की खूप प्रतीक्षा या लोकांनी बदलीसाठी केलेली आहे. तर ह्या बदल्या पूर्ण झाल्या पाहिजेत, याच्यात कसल्याही प्रकारच्या अडचणी नाही आल्या पाहिजेत. जे शिक्षक अडचणी आणत आहेत त्यांना मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही आवाहन केलं होतं की त्यांनी या बदली प्रक्रियेला अडथळा आणू नये. तर सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा बदलीसाठी शुभेच्छा आणि लवकरात लवकर अर्ज भरावा आणि एकमेकांना सहाय्य करावं. काही अडचण असल्यास, काही समस्या असल्यास या बदली प्रक्रियेमध्ये निश्चितच आपण खालच्या कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करावी. माझं चॅनल सबस्क्राईब करावं, व्हिडिओ लाईक करावा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर शिक्षकांच्या ग्रुपमध्ये शेअर करावा. GR जो आहे आपल्या बदली प्रक्रियेचा तो GR चांगल्या प्रकारे वाचावा. तो GR या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला मिळून जाईल आणि निश्चित GR वाचावा, शासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि चांगली शाळा मिळवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत आणि सर्वांना सहकार्य करावे. धन्यवाद.